अखेर युद्धामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन, सगळं काही बंद. आखातातील युद्धामुळे पाकिस्तान देश चांगलाच संकटात सापडला आहे. पाकिस्तान आपल्या इंधनाची गरज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणाऱ्या तेल जहाजांच्या माध्यमातून भागवत होता, परंतु इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने या देशाला कच्चे तेल, नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नाही आहे. मागणी जास्त, पुरवठा कमी झाल्याने येथे घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलची किंमत गगनाला भिडली. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. लोक कित्येक तास रांगेत उभे असून लोकांना गॅस सिलेंडर मिळत नाही. असे असतानाच आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाचा ड्राफ्ट देखील आता क्लिक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान लवकरच लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. तेथील शहाबाज सरकार स्मार्ट लॉकडाऊन लावू शकते. स्मार्ट लॉकडाऊन लावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा येथील सरकार प्रयत्न करू शकते. त्यासाठीचा एक ड्राफ्ट लीक झाला आहे. त्यानंतर पाकिस्तान सरकारने यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. या स्मार्ट लॉकडाऊन संदर्भातील ड्राफ्ट लीक झालेला असला तरीही याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असं पाकिस्तानी सरकारने सांगितलेलं आहे. पाकिस्तानी सरकारने सांगितले की पाकिस्तानात अगोदरपासूनच महागाई आणि तिजोरी रिकामी असल्याने येथील लोक हैराण आहेत. असं असतानाच इराण युद्धामुळे तेल आणि गॅस संकट निर्माण झालेलं आहे. LPG, पेट्रोल, डिझेलची किंमत गगनाला भिडलेली आहे. पाकिस्तानी या ऊर्जा संकटातून मार्ग काढण्यासाठी पेट्रोल, डिझेल, गॅसची किंमत वाढवली आहे. पाकिस्तानात 11.67 किलो गॅस सिलेंडरची किंमत 3,900 ते 5,135 पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढलेली आहे. अगोदर हाच गॅस 3,150 ते 3,950 रुपयांना मिळत होता. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.